माझे जे स्थानिक बिझनेस पार्टनर आहेत लंडनमधले, त्यांच्याकडे पूर्वीचे म्हणजे त्यावेळेस शेअर सर्टिफिकेट मिळायचं आणि पूर्वीचे शेअर सर्टिफिकेट होते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे, RILचे. जेव्हा ती कंपनी जेव्हा प्रस्थापित झाली त्यावेळेस त्याच्यानंतर त्यांनी IPO काढला. त्यावेळेसच्या दरम्यान त्यांचे शेअर्स त्यांनी इश्यू केले होते, त्याला त्यांनी सबस्क्राईब केलं. मग ते काय राईट्स इश्यू असतो किंवा 1:1 तुम्हाला अलॉटमेंट होते, असे वाढत 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 बऱ्याच वर्षांनी त्या शेअर्स त्यांचे 16,000 RILचे शेअर्स. आणि मग एक अशी प्रोसेसमध्ये चेंज झाली वर्ल्ड वाईड किंवा ऍटलिस्ट इंडियन सेमीमध्ये की तुम्ही आता डीमॅट अकाउंटमध्ये ते शेअर्स ठेवायचे. मग एक प्रोसेस होती की ज्याच्यात तुम्ही तुमचे शेअर पोर्टफोलिओ शेअर्स जे कागदाचे असं रेग्युलर जुने असे पोर्टफोलिओ सर्टिफिकेट सारखे मिळायचे, ते शेअर्स तुम्ही जायचं बरं का, मित्तल चेंबरच्या RIL ऑफिसमध्ये जायचं आणि ते तुमचा एक फॉर्म भरायचा आणि तुमचं डीमॅट अकाउंट द्यायचं आणि त्या डीमॅट अकाउंटमध्ये ते क्रेडिट. मी मित्तल चेंबर्सला गेलो बरं का, तर मित्तल चेंबर्सला जेव्हा गेलो त्यावेळेस त्यांचा दुसरा काहीतरी एक कुठला तरी शेअर अलॉट होऊन बाहेर येणार होता आणि म्हणून तिकडे त्यांनी कडक सिक्युरिटी ठेवली. इनसायडर ट्रेडिंग म्हणून एक प्रकार असतो, म्हणून भीती असेल का काय असेल, त्या मित्तल चेंबर 1 का 2 मध्ये ते RILचं ऑफिस होतं रिलायन्सचं. तर त्या ऑफिसमध्ये मी खास अगदी डेक्कन क्वीन पकडून तिकडे गेलो आणि गेल्यावर मला असं जाणवलं की तिकडे मला सोडत नाहीये. म्हणलं अरे मी एवढ्या लांबून आलोय, दिवसभर करायचं काय, संध्याकाळी इंद्रायणी का कुठली जी संध्याकाळची रिटर्नची ट्रेन आहे सिंहगड 2 वाजता असते मला वाटतं, 2:30 वाजता, त्यांनी परत जायचं होतं. मग मी म्हणलं एक रिक्वेस्ट करून बघू बरं का त्या माणसाला. म्हणून मी त्या गेटवरच्या माणसाला रिक्वेस्ट करत होतो की तो म्हणला काय काम आहे तुमचं. म्हणलं असं असं आहे की शेअरचे माझ्याकडे सर्टिफिकेट्स आहेत, माझे नाही आहेत पण माझ्या फॅमिली अक्वेंटन्स आहेत, म्हणजे ऑलमोस्ट काकांसारखे आहेत ते मला, मी त्यांच्याकडे राहतो लंडनमध्ये आणि त्यांचे शेअर्स आहेत आणि ते आता डीमॅटसाठी जी प्रोसिजर आहे ती समजावून घ्यायची आहे, त्याचे काही फॉर्म्स असतील ते घ्यायचे आणि त्या फॉर्म मध्ये ते भरून मला हे कन्व्हर्जनची प्रोसेस अंडरस्टँड करून घ्यायची. तर तो म्हटला नाही तुम्ही आता नाही येऊ शकत. तर मी थोडासा म्हणजे त्याच्याशी वाद करायला लागलो की नाही नाही येऊ शकत म्हणजे काय, मी शेअर होल्डरच्या वतीने मी आलोय आणि मला हे सगळं करायचंय, तर तुम्ही मला आत का नाही सोडत आहे. तर हे चालू असताना माझं अतिशय बहुतेक लक असेल किंवा काहीतरी पुण्यही असेल, तिथून धीरूभाई अंबानी आणि मेसवानी चालत आले. थोडस असं अर्धवट निमचं टक्कल या बाजूने केस, ते अगदी जे काही आपण धीरूभाई अंबानी बघत आलेलो आहोत ते आणि हे सफारीमध्ये धीरूभाई, अगदी ते धीरूभाई चालायचे तसे चालत आणि त्यांच्याबरोबर मेसवानी असे आले. ते तिकडनं चालले होते त्यावेळेस मी मुद्दामून ना त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोठा आवाज करायला. मोठा आवाज अर्थात करताच त्यांनी वळून बघितलं की हे काय चाललंय म्हणून वगैरे. बघितल्यावर ते चालत तिथे आले. चालत आले तिथे आणि त्यांनी त्या गेट वाल्याला विचारलं काय आहे म्हणून वगैरे. तर तो एकदम त्यांना बघून स्तब्ध झाला आणि तो म्हणाला की ह्यांना काहीतरी आहे. त्यांनी माझ्याकडे बघितलं, येस यंग मॅन व्हॉट यू वॉन्ट. मी म्हणलं सर I have these share certificate. They are in the old format. They are share certificate allotted to my guardians in London, and they are now supposed to be converted into e-share certificates to be credited on DMAT. So I want to understand the procedure. काय करायचे वगैरे ते. शेअर सर्टिफिकेट जेव्हा त्यांनी बघितलं, तो हुशार माणूस आहे धीरूभाई अंबानी, शेवटी बघितलं वर खाली कोणाला अलॉट केलं, लगेच त्या गेटमॅनला सांगितलं की શું કરો છે અને માલિક છે, મને માલિક નથી અને માલિક છે, કંપનીનું અને માલિક છે. ઓકે, कम इन माय डिअर यंग मॅन, आय एम सॉरी फॉर दिस गाय व्हॉट ही हॅज डन फॉर यू. धीरूभाई अंबानींनी मला सांगितलं, कॉन्फरन्स रूम होती तिकडे बसायला सांगितलं. मी तिकडे आत जाऊन बसलो. तर तिकडे पलीकडे ऑलरेडी 2-3 जर्नलिस्ट तिकडे आत आले होते. ते असतात टिपिकल रंगीबेरंगी माईक घेऊन, ते तिथे येऊन बसले होते आणि मी कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊन बसलो आणि थोड्या वेळाने एक मला आठवत आहे KL शर्मा का NK शर्मा नावाचा कोणतरी एक ग्रस्त पळत आला, VP. हॅलो सर, वी आर व्हेरी सॉरी फॉर व्हॉट हॅज हॅपन्ड, आय हॅव कम टू नो वगैरे ते. 16,000 शेअरची व्हॅल्यू काय असेल विचार. तर
सांगण्याचा किस्सा हा नाहीये. पुढे ती जी भिंत होती ती अशी मेकशिफ्ट भिंत होती. मेकशिफ्ट भिंतीतनं पलीकडे काय चाललंय, गडबड चालली होती. आयपी होणार म्हणून गडबड चालली होती. आणि जर्नलिस्ट 2-3 येऊन बसले होते त्यांचं ऐकायला. त्यांच्या समोर धीरूभाई बसले होते. एकदम कॉज्युअल असं बोलणं चाललं. बट इट मस्ट बी ऑन टेप ऑर मस्ट बी ऑन रेकॉर्ड, असं काहीतरी त्या रेकॉर्डवर चाललं असेल. धीरूभाई अंबानीला ते वेगवेगळे प्रश्न विचारत होते. तुमचे प्लॅन्स काय आहेत, मग आरआयएल कशात अजून डायव्हर्स करणार, डायव्हर्सिफिकेशन काय आहे, असं तसं वगैरे, जामनगर रिफायनरीचं कुठपर्यंत आलंय वगैरे असं. जरा वैयक्तिक गोष्टीवरती एका मुलीने त्याला प्रश्न विचारला, एका जर्नलिस्टनी, जो माझ्या अगदी कानात अजूनही त्यांच्या शब्दशः आवाजात, की तुम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं एकदम ऐश्वर्य आणि श्रीमंती बघताय बर का, तर ह्या प्रतिकूल परिस्थितीतनं ऐश्वर्य आणि श्रीमंती बघताय, ह्याच्यात तुम्हाला सगळ्यात जास्त समाधान म्हणजे याला आपण म्हणतो ना सेन्स ऑफ फुलफिलमेंट, ही कशात वाटते बरं का. तर धीरूभाईने जे उत्तर दिलं होतं ते त्यांनी मी अजूनही म्हणजे अवाक झालेलो आहे. मला अगदी म्हणजे भारी वाटतं त्यांचं त्या उत्तराने, मी खूप मोटिवेट होतो. ते म्हणाले की एक काळ असा होता की जेव्हा मला सगळंच अथपासनं इतीपर्यंत किंवा अपासनं ज्ञपर्यंत सगळं मला स्वतःलाच करायला लागायचं. आता मला ते करायला लागत नाही बरं का. उदाहरणार्थ, मी जेव्हा कार घेऊन जायचो त्यावेळेस मला कारमधनं उतरायला लागायचं, मला गेट उघडायला लागायचा, आत कार नावून लावायला लागायची, गेट बंद करायला लागायचा आणि मग मला घरी जाता यायचं. आता मला ड्रायव्हर आहे. मी गेलो की माझी गाडी येण्याच्या आधीच गेट उघडतं बरं का. मी आत जातो की माझं दार पण एखाद्या वेळेस उघडलं जातं. मी त्यातनं उतरून बाहेर जातो. हा जो परिवर्तन घडलेला आहे, जेणेकरून मला सगळं करावं लागत नाही, हा सगळ्यात मोठा समाधानी गोष्ट आहे. मी काय, माझ्या गरजा काय, मी काय छान चौकीन कपडे, खूप गाड्यांचं तकाफा असं काहीच नाहीये. माझी जी जगड आहे त्या जगडातनं माझ्या दैनंदिन दिनचर्येमध्ये ज्या गोष्टींसाठी मला क्षुल्लक वेळ घालवावा लागत होता, तो आता लागत नाहीये. त्याच्यामुळे मी माझ्या कर्मात जास्त लक्ष घालू शकतो. किती सुंदर उत्तर आहे बरं का. त्या जर्नलिस्टला असं वाटलं होतं की मला आता माझ्याकडे 10 यॉट आहेत आणि मी जगात 100 ठिकाणी माझे ऑफिसेस आहेत आणि माझी इतकी प्रॉपर्टी आहे, असलं काही धीरूभाई बोलले नाही. ते म्हणाले की माझं जगणं सोपं करून ठेवलेलं आहे. ते जगणं सोपं करून ठेवणं ह्याच्यातच मला सगळ्यात जास्त समाधान. त्याच्या पुढच्या पिढीची गोष्ट वेगळी असेल, ते हेलिकॉप्टर घेतील, यॉट घेतील, घरावर हेलिकॉप्टर उतरवतील वगैरे. पण त्यांचं जे उत्तर आहे ते अगदी विचार करण्यासारखं आहे की तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतनं मोठे झालात, खातो, पितो, झोपतो बरं का, दिनचर्या करतो, ही तीच राहते. पण त्याच्यात जो काही सिम्प्लिसिटी आहे, म्हणजे ते करण्यामध्ये जी काही जगड होती ती मला आता करावी लागत नाही, जेणेकरून मी माझ्या कामावर जास्त लक्ष घालू शकतो. हा मला सगळ्यात मोठा आनंद आहे. ते मला अजूनही कानात हे होतं की सिम्प्लिसिटी त्या माणसाची कधीच चेंज झाली नाही, म्हणून तो धीरूभाई